च्या मारी काय कटकट आहे. 9 तर वाजलेत सकाळचे. एवढ्या लवकर कोण उठतं काय? आमचं विमान तर आहे संध्याकाळी 7 वाजता. अरे हॉटेलमधला नाश्ता आहे, पैसे भरलेत त्याचे. 10 वाजता नाश्ता बंद होतो. या आता घ्यायचं दाबून खाऊन पाहिजे तेवढं. तासभर आहे अजून नाश्ता. आणि 10 वाजून गेले म्हणजे इथनं बाहेर हाकलतात असं नाही. इथे टेबलावर ठेवलेले अन्नपदार्थ आतमध्ये परत घेऊन जातात. माझ्यापेक्षाही काही सकाळी लवकर उठणारे पर्यटक आहेत जे रात्री पार्ट्यांना वगैरे जातात ना. मग रात्री झिंगून झोपल्यावर सकाळी जेमतेम नाश्ता बंद व्हायच्या 10 मिनिटं आधी येतात आणि त्या वेळात 3-4 बशा भरून घेतात आणि मग करत बसतात रवंथ 11 वाजेपर्यंत. अरे हो, पण आम्हाला ते जगातलं सर्वात सुंदर म्हणतात ना, त्या न्यूयॉर्क कॅफेमध्ये जायचंय नाही का. इथेच खाल्लं पोट भरून तर तिकडे कसं जाणार आणि न जाऊनही कसं चालेल. या आधीच्या व्हिडिओमध्ये जाहिरात केली होती नाही का, जगातल्या सर्वात सुंदर कॅफेमध्ये जाणार, जगातल्या सर्वात सुंदर कॅफेमध्ये. मग आता गेलो नाही तर फजिती नाही का होणार. आणि फजिती व्हायची काही पहिली वेळ आहे. इथे बुडापेस्टमध्ये 1.5 महिन्यापूर्वी पण आलो होतो ना. मला वाटतं या व्हिडिओमध्ये मागे तो 5वा भाग आहे. मला वाटतं शामूची फाटली असं काहीतरी शीर्षक आहे त्या व्हिडिओला. नाही, त्या व्हिडिओमध्ये त्या कॅफेमध्ये आत गेलो होतो आणि पटकन घाबरून बाहेर आलो. आणि 7वा भाग पण आहे शामूची वाजली पुंगी म्हणून. ती दुसरीकडे कुठे फजिती झाली होती तेव्हा. त्या दोन्ही व्हिडिओ चॅनलमधून काढायला विसरलो हो अजून. मग आता यावेळी तिथे जाणार म्हणून फुशारके मारल्यावर न जाऊन कसं चालेल. हंगेरीकर सगळे कामाला चाललेत. इथे बससाठी वगैरे शिस्तीमध्ये रांगा वगैरे लावण्याचे कधी दिसले नाही. माझ्या मते त्यांना त्याची गरजच नसावी. बस, ट्रेन किंवा ट्रॅममध्ये पुरेशी जागा असते सगळ्यांसाठी. जशी कचरा कामगारांची त्यांना जास्त गरज लागत नाही, कारण इथे कोणी रस्त्यावर कचराच टाकलेला दिसत नाही. आता ते न्यूयॉर्क कॅफेमध्ये जाण्याचं आणखीन एक कारण होतं की आम्हाला हॉटेल हे दुपारी सोडायचं आहे आणि आमचं विमान आहे संध्याकाळी 7 वाजता. म्हणजे आम्हाला दुपारचा वेळ कुठेतरी काढला पाहिजे. म्हणजे आता एवढा मस्तपैकी नाश्ता झाला, मग आता पुढे काय करायचं. काय हो, असे कसे चुकला तुम्ही. एवढा छान नाश्ता झाल्यानंतर आधी ताणून द्यायची जोराने 1-1.5 तास. एवढे व्हिडिओ बघता आमचे तुम्ही, असा कसा आमचा दिनक्रम विसरला तुम्ही. आता कळलं मी तुम्हाला का नेहमी म्हणतो की हे चॅनल ट्रॅव्हल ब्लॉगर वगैरे नाहीये. साधं डेली रुटीन चॅनल म्हणतात ना, ते आहे. ट्रॅव्हल ब्लॉगर कधी नाश्ता झाल्यावर ताणायला जातो का? आणि तो ताणणार असेल तर त्याला तुम्ही हाणणार नाही का? हे आपलं साधं चॅनल नेहमीचं काय करतो ते दाखवतो मी. म्हणजे आमची ताणलेली पण किती गोड वाटते नाही. उलट त्याच्यातून प्रेरणा मिळून किती जणांना आता ताणाविषयी वाटत असेल. कळलं? याला म्हणतात इंग्रजीत इन्फ्लुएन्सर. मग आता इन्फ्लुएन्सर म्हणून काय शिकवू बरं तुम्हाला. हा, हे बघा, इथे लिहिलं आहे किस जोझफ, म्हणजे जोझफचे चुंबन घ्या. आता तुम्ही म्हणाल, हा जोझफ हंगेरीचा प्रसिद्ध कवी असला तरी ज्यू होता आणि मग नाझी काळात आपली प्रकाशने प्रसिद्ध व्हावी यासाठी म्हणून त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आपण नाही हो अशा कोणाला मुके देत बसत. अहो, मी पण तेच म्हणत आहे. ते किस लिहिलेलंच नाहीये. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी तुम्हाला. एस अक्षराचा हंगेरियन भाषेमध्ये श उच्चार करतात, तर ते किस नसून किश आहे. जोझफ किश. किश त्याचं आडनाव. काय हो, आधी सांगायचं ना, आमचा एक किस फुकट गेला. काय हो, कशाला खोटं बोलताय. किस फुकट जाण्यासारखी गोष्ट आहे का? बरं, आता त्या किसाच्या किश्यावरून इथे या. हे ते मी गेला 1.5 महिना ज्याची चुणचुण लागली होती ते जगातील सर्वात सुंदर असे मानले गेलेले न्यूयॉर्क कॅफे. या 2 मुलींना का नाही घेतलं काय माहिती. कपडे वगैरे तर बरोबर घातले होते त्यांनी आणि इथे कपड्यांची वगैरे अट सुद्धा नाही. आम्ही मात्र आमच्यासाठी खास टेबल मागवलं आहे. हॅलो, फॉर 2 पीपल प्लीज. थँक्यू. आता आमचे कुलकर्णी असते ना, तर त्यांनी अगदी त्रासिकतेने विचारलं असतं, बुडापेस्ट एवढं संस्कृतीने समृद्ध, मग या कॅफेला न्यूयॉर्कचं नाव द्यायचं काही गरज होती का. आमचे कुलकर्णी म्हणजे कुठलीही गोष्ट त्रास झाल्यासारखी विचारणार. चला आधी या सुंदर आलिशान जागी स्थानापन्न होऊ, मग तुम्हाला ते किस्से सांगतो. किस्से हो, किस नाही. मी त्यांच्याकडे बाल्कनीत बँड वादकांच्या जवळ असं टेबल मागवलं होतं, तर आम्हाला वादकांच्या अगदी सर्वात जवळ असं छानपैकी टेबल मिळालं. खाली गर्दी जरा जास्तच आहे. इथे कसं सुटसुटीत पैकी. आम्हाला वेळ पण जास्त काढायचा आहे ना. आई तर एकदमच खुश.
अशा कुठल्या आलिशान कॅफेमध्ये आम्ही आजपर्यंत बाहेरून सुद्धा फिरकलो नव्हतो. फक्त ते 1.5 महिन्यापूर्वी, तेव्हा इथे आत शिरलो आणि एवढं महाग आहे समजून बाहेर पळालो. तर आता जरा इथे बघून घेतो आणि मग मगाशी राहिलेली गोष्ट सांगतो. Hello, how are you? I'm fine. How are you? Hey, thank you. Everything is okay? Absolutely. Yeah. She would like to have a bit pork loin. Okay. I guess it will be quite crispy, right? Yeah. Yeah? A little bit, yeah. Yeah, great. That's what she will like. And what is the difference between cappuccino and 24 karat cappuccino? It's the size? No, the size is the same. The difference is this decoration on the top. Oh, so it's another €4 for the decoration. I will have without the decoration. Without the decoration? Just a normal cappuccino, please. Yeah, okay. Malibla cake? Ata, nahi? You haven't decided? Okay. We're not sure, but we might order cake later on. Mm-hmm. Yeah? Okay, of course. So how long is it approximately to get the pork loin? Approximately. Around 20 minutes. 20 minutes? Yeah. So I can take her to make photographs. It's Yeah, okay. of course, So you can go around. we are happy. He can take time. We have time. Yes, exactly. Your name, please? Petra. Petra. Nice Yeah. name. Thank you. Thank you very much. Thank you. I'm here. Shall I leave here one? She wants to decide which cake, so maybe Okay. another few minutes. Thank you. Thank you. तिथे एका कॉफीचे 14 युरो लिहिले होते आणि दुसऱ्या कॉफीला काही वेगळेच नाव आणि किंमत 18 युरो. तर मी तिला विचारलं या दोघांमध्ये फरक काय, ही दुसरी 4 युरोने महाग आहे. तर ती म्हणे त्यावर चॉकलेटच्या पावडरने या उपहारगृहाचे चिन्हाची नक्षी काढून येते. चामारी म्हटलं. म्हणजे तिला नाही म्हटलं चामारी, तिला सांगितलं तू ते नक्षीकाम न केलेलीच कॉफी आणून दे मला, 4 युरोने स्वस्त असलेली. मराठी माणसाचे पैसे कधीही वर येत नाहीत. कुलकर्ण्याची विचारायला पण फाटली असती. वर मला म्हणाला असता, असं काय विचारायची गरज होती का, मागवायची निमूटपणे स्वस्तातली. काय आहे, आयुष्यात एवढ्या खस्ता काढल्या आहेत कुलकर्ण्याने म्हणून सांगू तुम्हाला. कामावर रोज साहेबाचं दडपण, घरात कुटुंबियांची तोलण्यापलीकडील जबाबदारी, सबंध आयुष्य चिंता आणि मनस्ताप करण्यात गेलं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारण्यात तक्रारीचा सूर. याची काही गरज होती का. ए कुलकर्णी, हे काय पण हा तुझं, आता कॉफीची गरज ही काय विचारण्याची गोष्ट झाली नाही. ही इमारत सुरुवातीला न्यूयॉर्क लाईफ इन्शुरन्स कंपनीची हंगेरीमधील प्रमुख शाखा होती आणि खालच्या तळमजल्यावर त्या कंपनीचं कामगारांसाठी असलेलं कॅफे. कुलकर्णीचा त्रासलेला सूर जाऊन एकदम खजीलपणे, अच्छा अच्छा असं होय, आधी सांगायचं नाही का. झालं पुन्हा शेवटी त्याचा तक्रारीचा सूर. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या इमारतीची पण पडझड झाली होती. नंतरच्या कम्युनिस्ट राजवटीच्या काळात या कॅफेसारखे अनेक धंदे इथल्या सरकारने बळकवले, म्हणजेच सरकारी मालकीचे झाले. या कॅफेचे नाव सुद्धा बदलून हंगेरिया कॅफे असे ठेवण्यात आले होते. कम्युनिस्ट म्हणजे सगळं ते देशाभिमान वगैरे अतिरेक असतो ना त्यांच्याकडे. जेव्हा कम्युनिस्ट सत्ता गेली तेव्हा सरकारने ही जागा जगातील अतिप्रतिष्ठित मानल्या गेलेला बोस्कोल्लो अँड अनांतरा या इटालियन हॉटेल समूहाला विकली. आई विचारते, तोंड लावून प्यालं तर चालेल का. म्हटलं पी बिंदास. खरं म्हणजे उपहारगृहात असं तोंड लावून प्यायचं नसतं किंवा बशीला चाटायचं नसतं. पण आईला वाडग्यातल्या त्या कोशिंबिरीच्या तळाशी उरलेल्या रसाची चव त्या बशीतल्या महागड्या पदार्थापेक्षा जास्त. कुठे आली. आज इथे वर आलिशान अनंतरा हॉटेल आहे आणि खाली हे त्यांचे न्यूयॉर्क कॅफे आणि उपहारगृह. चला तुम्हाला थोडं फिरून दाखवतो, मला पण लागली जरा. आलिशान म्हटले तरी इतर आलिशान हॉटेल मालिकांपेक्षा इथले दर तसे माफक आहेत. एका दिवसाचे भाडे अंदाजे 400 ते 500 युरो पर्यंत. या कॅफेमध्ये मेन्यूवर एकेकाळी असा पदार्थ असायचा जो अगदी साधा,
पण अशी गोष्ट तुम्ही कदाचित आजपर्यंत ऐकली नसावी किंवा त्याची कल्पना करणे कठीण. बघा थोडा वेळ डोकं खाजवून अशी काय गोष्ट असेल. एकेकाळी हे कॅफे बुडापेस्टमधील कलाकार जसे नट, नट्या, चित्रकार, लेखक अशा लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होते. म्हणजेच अशा लोकांचा इथे अड्डा असायचा. तर त्या काळी मेन्यूतील खाद्यपदार्थांसोबत लिहिण्यासाठी कागद, शाई आणि दौत सुद्धा पैसे देऊन टेबलावर मागवता यायची. काय काळ असेल नाही तो. आता तुम्हाला वाटेल की तो काळ एकदम छान होता म्हणून. हो, त्या काळी वयाच्या 50शीत सर्वसाधारणपणे लोक मरायचे. अगदीच तसं काही फरक नाही म्हणा. आजकाल आपण आयुष्यभर मरतो. मी पण म्हणतो आता जरा आवर्त घेतो. हॉटेलमध्ये जाऊन बॅगा ठेवल्या आहेत त्या घ्यायच्या आहे. एक कोण बाई आहे इथली टॅक्सी चालवणारी, ती आम्हाला विमानतळावर पोचवेल. 1.5 तास झाला आम्हाला इथे बसून. जास्त बसल्याने आईचे पाय पण आखडतात. उपहारगृहातून निघता निघता तिथल्या टेबलावर कागदाचे नॅपकिन ठेवलेले असतात. त्यापैकी एक नॅपकिन मी आईच्या पर्समध्ये घातला. मगाशी खाली व्हॉट्सअपवर कुलकर्ण्याचा निरोप आला होता पुण्यावरून. उपहारगृहाचे नाव असलेला टेबलावरचा तो कागद बघ जरा मला पाठवता आला तर. परदेशातील उपहारगृहांचे नॅपकिन गोळा करण्याचा कुलकर्ण्याचा छंदच जगावेगळा. म्हणतो आयुष्यभर प्राध्यापकी केली, मुलाला वाढवलं, शिकवलं, तो अमेरिकेला स्थायिकही झाला. माझी मात्र दिल्लीला एकदा कुठे पुरस्कार मिळाला होता तेव्हा जावं लागलं होतं. त्यापुढे माझी झेप गेलीच नाही. कॉलेजमध्ये मुलांना प्रवासाने माणूस शहाणा होतो हे शिकवलं. मात्र माझं शहाणपण मुंबई ते पुणे यामध्येच हेलपाटा घालण्यात गेलं. सुरुवातीला शामू तू या देशातून त्या देशात फिरायचास ना, तेव्हा मला तुझा खूप हेवा वाटायचा बघ. तुला कदाचित वाईट वाटेल ऐकून, पण खरं म्हणजे तो मत्सर होता माझ्या मनातला. तरुणपणी प्राध्यापकी आणि शिकवणी करून दर महिन्याला छोटीशी रक्कम बाजूला साठवायचो. निवृत्तीनंतर ते मोठ्या जहाजाने महिनाभर फिरतात ना, डेन्मार्क, नॉर्वे. तिथे पाण्यातून उसळी मारणारे देवमासे, पर्वतासारखे पाण्यात तरंगणारे हिमनग, हे सगळं बायको सोबत बघण्याची फार मोठी इच्छा होती माझी. तो पुरस्कार मिळाला होता ना, तेव्हा त्या मिळालेल्या रकमेतून तिला एकदा महाबळेश्वरला नेलं. एवढंच काय ते माझ्या हातून झालं. हे जे नॅपकिन असतात ना परदेशातून तू पाठवलेले, त्यांना मी कधी कधी हळुवार हाताने चाचपडतो. शामू सांगतो मी तुला, 7 समुद्रापलीकडच्या वस्तूंचा स्पर्श क्षणार्धात मनाला परदेश फिरवून आणतो. पूर्वी ग्रीटिंग कार्ड यायची, पण आता ती सुद्धा बंद झाली. कुलकर्णी बहुतेक संकेतातून मला त्याच्या मुलाबद्दल सांगत असावा. निवृत्त प्राध्यापकांची परिस्थिती म्हणा का व्यथा म्हणा, वय झाले की प्रतिष्ठाही उघड्या राहिलेल्या ताटाप्रमाणे शिळी होते. एकेकाळचा हवाहवासा सहवास झुळकिनीशी सर्वांना विस्मरण देऊन जातो. 2 वर्षांपूर्वी मी बेल्जियमवरून हातभर लांब अशी 2 चॉकलेटे कुलकर्ण्याला पोस्टाने पाठवली होती. मला माहीत होतं की हा पठ्ठ्या स्वतः काही खाणार नाही. मात्र मी पाठवलेल्या भेटींचे काय केले ते मात्र तो स्वअक्षरात विस्तीर्ण लिहून मला टपालाने पाठवायचा. मी चॉकलेटी पाठवली ते मी कधीच विसरून गेलो होतो. भाद्रपदात गणेश चतुर्थीचे फोटो कुलकर्णीने मला पाठवले. इतके दिवस सांभाळून ठेवलेली चॉकलेटे त्याने चक्क देवासमोर ठेवली होती. त्याचे फोटो काढून त्यामागे ग्रीटिंग कार्डाप्रमाणे लिहून आपल्या नातवांना त्याने अमेरिकेला पाठवली म्हणाला. महानगरपालिकेशिवाय फक्त नातवांना तो इंग्रजीत लिहायचा. म्हणतो त्यांना मराठी येत नसणार ना. त्या पत्राचं उत्तर कुलकर्णीला कधीही आलं नाही. मी विचारलं तेव्हा भारतीय पोस्ट खाते चॉकलेट खाते ते ऐकलं होतं, पण आता चॉकलेटची चित्र पण खायला लागली आहेत, असा काहीतरी न जमलेला पचका विनोद करून त्याने विषय बदलला. स्वतः मात्र त्याने ते चॉकलेट चाखले सुद्धा नाही. चाळीतल्या मुलांना प्रसादासोबत फॉरेनचं चॉकलेट अशी बढाई मारत आपल्या मुलाने ती अमेरिकेवरून चाळीतल्या मुलांसाठी पाठवली आहेत
असे सांगून त्याने त्यांना वाटली. त्यातील एकही तुकडा त्याने चाखू नये हा कदाचित त्याचा स्वतःलाच काहीतरी संकेत असावा. 4 वर्षांपूर्वी बायको वारली, तेव्हापासून एकटा जीव सदाशिव. मात्र गणेशोत्सव मात्र अगदी जोमाने चाळीतील इतर बिराडांसमवेत साजरा करतो. पूर्वी त्याचे 3 जुने विद्यार्थी अगदी न चुकता गणपतीला यायचे. त्यापैकी दोघांची आता जर्मनीवरून व्हॉट्सअपने शुभेच्छा येतात. सहल संपली. विमानात बसलो आणि माझ्या डोक्यात घरी अडलेल्या कामांची यादी सुरू झाली. आधी म्हटलं की इस्रायलला पोहोचल्यानंतर उद्या सकाळीच पोस्टात जातो. Passengers, we would like to remind you that this is a non-smoking flight. Smoking, including electronic cigarettes, is forbidden at all times. महिन्याभराची विजेची आणि पाण्याची बिले थकली आहेत, ती आधी भरून टाकावी. अरे हो, आणि कुलकर्ण्याला तो नॅपकिन सुद्धा उद्याच पोस्ट करून टाकतो. पण बॅगेत बघतो तर मला तो नॅपकिन सापडेना. बाजूच्या कप्प्यात शोधलं, शर्टाच्या खिशात बघितलं, पॅन्टीच्या खिशात पण नाही. पाकिट उघडून बघितलं. आईने ते बघून मला विचारलं, एवढं काय शोधत आहेस? म्हणालो मी तिला, त्या न्यूयॉर्क कॅफेमध्ये टेबलावरचा नॅपकिन घेतला होता मी कुलकर्ण्यासाठी, तो नेमका गहाळ झाला. त्याने कधी काही माझ्याकडे वस्तू मागितली नाही. चॉकलेट, कॉफी पाठवली तेव्हा पण पुन्हा पाठवत जाऊ नकोस असं मला त्याने बजावलं. आता साधा कागद त्याने मागितला होता आणि तो पण माझ्याकडून हरवला. तर आई म्हणाली, अरे तो कागद तर तू माझ्या पर्समध्ये ठेवायला दिला होतास. अरे च्या, मी म्हटलं, बरं मला तो आताच देऊन ठेव बरं, घरी गेल्यावर खूप काम आहेत मला, उद्याच्या उद्या नाही केलं तर राहून जाईल. आईने पर्स उघडली आणि दुमडून ठेवलेले 2 नॅपकिन तिने मला दिले. मी म्हटलं, अरे मी तर एकच घेतला होता. आई म्हणाली, मगाशी त्या एअर होस्टेसने कॉफी आणून दिली होती ना, त्याबरोबरचा माझा नॅपकिन मी वापरला नाही. त्यावर या विमान कंपनीचा शिक्का आहे. तुझे कुलकर्णी कधी विमानात बसले नाहीत ना.